सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच आज एवढी घाई गडबड झाली की आज कॉलम भरण्याचा दिवस आला आणि अगदी खूप घाई झाली. तर आजचा 14 एप्रिलचा दिवस आहे आणि लवकर लवकर कॉलम भरायच्यात सांगितलं आणि अगदी घाईतच तयारी केली. जवळच स्टेशन आहे त्यामुळे जवळच एक फटाफट गेले. हार, नारळ, पेढे आणि जे कॉलममध्ये आपण काही वस्तू टाकतो त्या वस्तू अगदी अवेलेबल होत्या घरात, त्यामुळे थोडीशी गडबड झाली परंतु व्यवस्थित सगळं झालं. परंतु ह्या व्हिडिओत मला साडी घालायची होती, तर साडी घालायला काही जमलं नाही, कारण आपल्या घराची पूजा करत असताना आपण व्यवस्थित करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आज अगदी वेळेवरच सांगितलं आमच्या कामगारांनी की आज तुमचे कॉलम भरणार आहेत आणि त्यामुळे सगळं काही व्यवस्थित करायचं. म्हणून म्हटलं साडी बाजूला राहू द्या. शेवट काय तर भाव खूप महत्त्वाचे आहेत. अगदी घाईघाई ती तयारी केली. मिस्टरांना त्या जिथे पहिला कॉलम आम्ही भरणार होतो त्या कॉलमच्या खड्ड्यात उतरायला सांगितलं आणि सुरुवात केली इकडे कॉलमची पूजा करायला. इथे आम्ही आमच्या कुळदेवांना आणि स्वामींनासुद्धा म्हटलं की आमचं जे घर आहे, ज्याची सुरुवात तुमच्या कृपेने झालेली आहे, ती अगदी व्यवस्थित रित्या पार पडायला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं घर बांधायला लावलं आहे. ह्या घराच्या बांधकामात जे काही संकट येतील ते संकट दूर करा आणि त्या संकटांना तोंड देण्याची शक्ती आम्हाला द्या आणि तुमचे कायमचे आशीर्वाद आमच्या सोबत असेच राहू द्या, अशी प्रार्थना करत ह्या पहिल्याच कॉलमची सुरुवात केली. आणि ह्या कॉलमची सुरुवात ही कुणी केले हे नक्कीच तुम्हाला दिसेल. ही पूजा जर आम्ही करून घेतली, परंतु पुढे बघा, पुढे ओमला सांगितलं की हा जो कॉलम आहे हा तुला भरायचा आहे आणि एकच घमेलं माल त्याला घालायचा आहे. तो एका घमेल्यात थोडंसं माल त्याला दिलेलं आहे. जे मटेरियल बनवतात ते मटेरियल त्याला दिलेलं आहे आणि त्यालासुद्धा सांगितलं की तुझ्या हाताने सुरुवात कर. काय तर आपल्या घरची लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हटलं जातं आणि म्हणून ह्या माझ्या मुलालाच आम्ही ह्या कामाची सुरुवात करायला लावली. आमच्या मनाला वाटलं की ओमच्या हातातून सुरुवात झाली तर जेणेकरून सर्व काही व्यवस्थित होईल. अगदी व्यवस्थित होईलच, कारण तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि स्वामींचे आशीर्वाद आहेतच, कुळदेवांचे आशीर्वाद आहेत आणि शिवाय कामगार खूप महत्त्वाचे आहेत. आमचे कामगार इतके सुंदर आहेत की तुम्हाला मी सांगतेच नेहमी की कामगार आम्ही नसतानासुद्धा अगदी व्यवस्थित काम करतात आणि आम्ही कधीही बघायला जात नाही ते काम करतात की नाही करतात, कारण कामगार आहेत ते काम करणारच. तर छानपैकी घराच्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आवर्जून माझा व्हिडिओ पूर्ण पाहता त्यासाठी खूप खूप सर्वांचे धन्यवाद. जसा एखाद्या पिक्चरचा हिरो असतो तसाच आमच्या ह्या कामाचा हिरो जो आहे हा मिथून, ह्याचं ह्या कामगाराचं नाव आहे. अतिशय चांगला आहे हा मुलगा आणि खूप मन लावून काम करतो. सर्वच कामगार छान आहेत, परंतु बघा माझा मुलगा सुद्धा त्याला खूप लाईक करतो.